कॅन्सल करणार आहे. कसं झालं यांचं काम नाही राष्ट्रीय पेयजलची योजना जी कामं सँक्शन झाली ती पूर्ण करणं. दोन दोन ऑथॉरिटीज निर्माण होती त्याला काही पर्याय नाही. तुम्ही हे सगळं अनसायंटिफिकच चालवलं. तर या सगळ्या ज्याला निधी वर्ग झालेला आहे, त्याचं एस्टिमेट झालेलं आहे, प्रमाण झालेलं आहे, त्याचं टेंडर निघालं आहे, ही कामं सरकार केलीच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या गावांना जी भीती आहे की आपल्या गावातले लँड हे वेगवेगळ्या कारणाने घेतले आहेत. आता नव्याने महानगरपालिका रिझर्वेशन तर त्या रिझर्वेशन टाकताना स्वाभाविकपणे त्या गावाला त्याचा लाभ होईल अशा प्रकारे डीपी घाईघाईने सँक्शन होता कामा. डीपी सँक्शन होण्याची वेगवेगळी वर्जन येत आहेत. ती कोणी म्हणते नगर विकास करणार, पुणे महानगरपालिकेत ती गावं दिली तर पुणे महानगरपालिकेलाच ती ऑपरेट असायला पाहिजे. तर त्यांना एक विजन ठेवून ते डीपी तयार करतात. त्यामुळे अगदी मांडायचं झालं तर यांचा जो बॅलन्स आहे तो कुठे जातो, त्यांची जी पेंडिंग कामं आहेत ती कोण पूर्ण करतात आणि यांचा डीपी कसा तयार या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक जो सूर नव्याने आता उलटा लागला आहे की तिसरी महापालिका म्हणजे जसं पिंपरी चिंचवड पुणे तशी पूर्व भागासाठी तिसरी महापालिका बराचसा विभाग. महानगरपालिका कराल की नाही माहित नाही. टू स्टार्ट होईल या सगळ्या गावांचे नॅचरल ग्रुप तयार करणं, त्याच्या नगरपालिकाचं नक्की करायला. समजा त्यांना पुण्यासारख्या मोठ्या महानगरपालिकेच्या जवळ असलेल्या महानगरपालिका ह्या शब्दाचं अट्रॅक्शन असेल तर मग तशा प्रकारे तिसरी महानगरपालिका डेव्हलप केली पाहिजे. एका महानगरपालिकेच्या अंडर इतकं भौगोलिक क्षेत्र आणि इतकं लोकसंख्येचं क्षेत्र हे अन्यायकारक आहे. सर, दुसरा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे सहकाराविषयी. आपण अमित शहांना जे पत्र दिलं या सगळ्या कारखान्याची चौकशी करा आणि लगेचच 2 दिवसामध्ये सहकार मंत्री म्हणून त्यांचीच नेमणूक झाली. हा योग आयोग नाही. पण असं जर लोकांचं इम्प्रेशन असेल तर माझी एका पत्राने देशामध्ये सरकार वेगळा पोर्टफोलिओ घेतलेला नाही. मोदीजींच्या कार्यपद्धतीमध्ये थिंकिंग ॲडव्हान्स थिंकिंग केलं आहे. वर्ष 6 महिन्यापूर्वी याचा विचार सुरू झाला. माझ्या पत्राचं काल पत्राचा आशय वेगळा नाही. त्याबद्दल आशय असा आहे की महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने जे माध्यमातून विकत घेतले गेले चौकशी करायची. मला मुद्दा आहे त्याच्यामध्ये काही जण दोषी असेल, काही दोषी असतात. माझं पत्र तर फार मोठं आहे. वाद्यांच्या पत्रामध्ये ज्यांचा उल्लेख आहे त्याच्यावर पण सहकार हा विषय नव्याने सहकार खातं तयार झालं म्हणजे माझ्या पद्धतीने पण अशा प्रकारे सहकार तयार होण्याचा राज्यातल्या सहकार क्षेत्राला उपयोग होतो. उदाहरण केंद्राने लक्ष घातल्यामुळे सगळ्या राज्यातील सहकारी साखर कारखाने प्रायव्हेट कारखाने टिकले. इतिहासात पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या आधी पण 2-4 कारखाने आमच्या वार विभागाच्या त्या कारखान्यांना पहिल्यांदा इतिहासामध्ये साखरेचा हमीभाव मिळाला. साखरेचा हमीभाव आजपर्यंत ठरवला जात नव्हता. ऊसाचा हमीभाव ठरवायचा. ऊसाचा हमीभाव ठरवायचं द्या आणि किती कमी किमतीला साखर विकला. आता सरकारने सांगितलं की 3100 खाली साखर विकता येणार. परिणामी साखर कारखाने वाचले. पॅकेजेस खूप गेले. इथेनॉलची जी पॉलिसी आली आहे ती तर साखर पुण्याला करणारच नाही. आणि म्हणून जे कारखाने एकाच वेळेला स्विच ऑन स्विच ऑफ असतात ब्राझीलमध्ये किंवा साखर ह्या वर्षी कमी आहे 3 वर्ष पुरेल एवढी साखर आता देशात काय करतो साखर तर मग त्याला तुम्ही स्विच ऑन करायला लागेल, स्विच ओव्हर करायला लागेल इथेनॉलकडे. ज्याच्यामध्ये आता वाहनांमध्ये 20% इथेनॉल मिक्सिंगचा निर्णय झाला. तर मग निर्माण होणाऱ्या इथेनॉलला मार्केट आहे आणि 58 का 57 रुपये रेट आहे. असं राज्यातला साखर कारखाना वाचवणारं जे केंद्र सरकार आहे ते सहकार विभाग निर्माण करून नव्याने सहकाराच्या नरडीला नग लावेल असं म्हणणं म्हणजे उगाच. पण सर, तुम्ही हे पत्र पाठवलं त्याच्यामध्ये नितीन गडकरींच्या 2 कारखान्यांचा समावेश आहे आणि एक खेळी असं नाना पाटोले काळ असं म्हणाले तर त्यात कितपत तथ्य तुमच्या पत्रात खरोखर म्हणजे महाराष्ट्रामध्ये पप्पू आहे, केंद्रामध्ये पप्पू आहेत तसे महाराष्ट्रामध्ये काही त्यासाठी मला मी जेव्हा अशी मागणी करतो की चरणेश्वर हे हिमनगरचे टोक आहे. अशा प्रकारे माध्यमांनी किमतीने विकल्या गेलेल्या कारखान्याची चौकशी करा. त्या चौकशीमध्ये ही यादी अण्णा हजारेंनी तयार केली आहे आणि त्या यादीच्या आधारे गेली 5 वर्ष रीट चालू तयार केली. त्यात त्यांचे कारखाने असतील तर ते कारखाने कसे ह्या कॅटेगरी येत नाही
हे नितीनजींनी ह्या वेळेला याच्या आधी सुद्धा मांडलेलं आहे. उदाहरणार्थ 10 कोटी आणि 14 कोटी त्याची कॉस्ट होती. एक तरी 14 कोटीला घेतला, 19 कोटीला घेतला. म्हणजे ठरलेल्या कॉस्टचे जास्त घेतले, लोनला नाही घेतलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरंडेश्वरने 65 कोटीला कारखाना घेतला. जरंडेश्वर कारखाना 65 कोटी घेतला गेला आणि मग 700 कोटी कर्ज घेतलं. ते 700 कोटी कर्ज सुद्धा NPA दाखवलं गेलं. 700 कोटी पण गायब केला. ज्या कारखान्यावर 700 कोटी देता येतात तुम्ही 65 कोटीला कसा घेता? असे कुठलेही विषय गडकरीच्या कारखान्याचे नाही. पण ते त्यांनी वेगवेगळ्या अधिकारी कमिशन पण ऑलरेडी मांडलेलं आहे. कोणा मांडतील ते कोणाला घाबरत नाही. त्यामुळे सगळ्या कारखान्याची चौकशी करायचं म्हणजे ती यादी सुद्धा मी नाही केली. अण्णा हजारेने द्यायला अण्णा हजारेने केली. अण्णा हजारेंच्या मागणीप्रमाणे शासनानेच केली. आणि काय लागते यादी करायला ना? राज्य सहकारी बँकेकडून गेल्या 20 वर्षातले व्यवहार काही काल उदय सामंत असं म्हणाले होते की यवतमाळमध्ये की संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घ्यायला हवं, त्यांची गरज राज्याला आहे. तसं त्यांचं मत असायला अडचण नाही आणि उद्धवजींनी त्यांनी योग्य वाटलं तर निर्णय करायला अडचण नाही. त्यातून जे आंदोलनं होतील ती फेस करण्याची तयारी ठेवा. कारण तुम्ही त्यात पुढे काहीच केलं. ह्या महाराष्ट्रामध्ये मोठा प्रॉब्लेम काय झालेला आहे, कुठल्याही विषयाचा शेवट होत नाही. मग आता मी नावं घेतली तर पुन्हा उचलतील लोक. किती विषय पेंडिंग आहे, कोण जामिनावर बाहेर, कोण कशावर बाहेर. तसं संजय राठोडांना राजीनामा द्यायला लावला. तुझ्या चव्हाणच्या आत्महत्येचं काय झालं केस चालवा. हायकोर्टामध्ये अनेकांचे रेट पेंडिंग आहेत ना. हायकोर्टाने त्या रेट चालवाव्यात. संजय राठोड निर्दोष नाही त्याचा म्हणावं, त्यांना घेऊन मोठं खातं द्यावं. संजय राठोडांचे दुश्मन नाही, संजय राठोडांचे मित्रच आहे. मित्र काय, उद्या कोणी घरातल्या भावाने जरी असा गुन्हा केला गुन्हा गुन्हाच आहे. तेवीस गावांचा जो विषय आहे तो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी समावेश केला असाही आरोप होतो. तसं म्हणायचं की नाही माहित नाही, परंतु काही विचार न करता केलं एवढं नाही. काय विचार केला? या 23 गावांना एकूण 4 लाख पॉप्युलेशन आहे. 2 लाख 17च्या सेन्ससमध्ये 2 लाख नव्याने क्रिएट झालेले त्या वर्षामध्ये. 4 लाख पॉप्युलेशनला एवढ्या मोठ्या 28.5 लाख मतदार असणाऱ्या त्याच्यामध्ये नव्याने 4 लाखामध्ये किंवा 70-80 हजार मतदार असतील. त्यांना घालून पॉप्युलेशन वाईजही शहर वाढवलं, भौगोलिक शहर वाढवलं. तर हेतू काय? शेवटी स्मॉल अटलजींचा तर हा आग्रह होता की राज्य जेवढी लहान होते तेवढं प्रशासन सोपं पडतं. गोव्याचे मुख्यमंत्री सकाळच्या मार्केटिंगला बायकोला घेऊन जायचे आणि अनेकांना भेटत घरी यायचं. का तर छोटं राज्य हार्डली याकडे जायचं तर याकडे जायचं. महापालिकेला एवढं झेपू शकेल का? महापालिकेला सरकारने मदत केली तर झेपेल. 9,000 कोटी लागतील विकासासाठी आणि खडकू द्यायचं नाही. 500 कोटीचा कोविडवर खर्च केल्यानंतर 4 कोटी द्यायची. अशाने काही महानगरपालिका स्वतःला विकून विकास करणार आहे. राष्ट्रवादीवाले म्हणतात की ज्या पूर्वीची गावं फडणवीसांच्या काळामध्ये महापालिकेमध्ये समाविष्ट झाली किंवा इतर महापालिकांमध्ये फडणवीसांचं म्हणजे भाजपचं सरकार असताना ही राज्य समाविष्ट झाली, त्यावेळेस राज्य सरकारनं कुठलीही मदत त्या गावांना केलेली नाहीये आणि हा जी मागणी केली जाते त्या माध्यमातून कृषीचा पायांना पाडण्याचा प्रयत्न केला जातो. नाही, तुम्ही जर 50-50 हजार पॉप्युलेशन असणारी गावं मिळून 4 लाख पॉप्युलेशन आज घेतात, त्याला पुन्हाही प्रयत्न झाला. एक कमिशन बसवा आणि विचारा त्यांना किंवा आमचं पॉप्युलेशन हे 28 लाख मतदार, पुढे धरून 50 लाख आहे, 4 लाख जोडले आमच्या रेव्हेन्यूला झेपणार आहेत त्या. काल पुण्यामध्ये फडणवीसांच्या काळामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीच्या विषयामध्ये हा निर्णय घेतला गेला की 42 गावं 42 त्याचे वेगळं प्राधिकरण करा, वेगळं प्राधिकरण केलं. आज मला असं वाटतं की ह्या गावाचा विकास हा जो मुद्दा होता काल पुण्यामध्ये 10 रुपयात बस योजना सुरू केली आणि पण दुसरीकडं अजित पवार म्हणतात की फिरू नका. त्यामुळे ही योजना जरी सुरू झाली तरी लोकांना कितपत त्याचा हे होणार आहे, कारण निर्बंध आणि आता अजून कडक पवार 300वर रुग्णसंख्या आल्यानंतर 2 वॅक्सिन द्या, मास्क लावा असं आग्रह करणं बरोबर आहे. पण 300वर संख्या आल्यानंतर 4 नंतर कडक संचारबंदी का करता येते हेतू काय मला लक्षात
कोविडच्या बाबतीमध्ये काळजी घेण्याच्या कोणाचंच जमत नाही. त्यामुळे हम करे सो कायदा झालेला आहे. त्यामुळे तुमचं म्हणणं खरंच आहे की आता 10 रुपयामध्ये दिवसभर बसेचं उपयोग काय, जेव्हा काही रिस्ट्रिक्शन संपतील, काय झालं की 2-4 महिने हे सगळं पेंडिंग होतं. थोडीशी मोकळी मिळाली आहे, BMPच्या बसेस रस्त्यावर ते केलं, पण त्याला कुठलेच प्रतिसाद मिळाला. कोरोनाची निर्बंध मुंबईमध्ये पण लोकल सुरू नाही आहे, म्हणजे जी लोकांची जीवनवाहिनी आहे मुंबईमध्ये लोकल असेल किंवा पुण्यामध्ये BMP, याच्यावरती जर निर्बंध असतील तर मग लोकांनी करायचं काय, म्हणजे फिरायचं कसं एकीकडं. जर हे प्रूव्ह झालं असेल, प्रूव्ह झालं नाही असं म्हणावं, तर प्रूव्ह झालं असेल की 2 वॅक्सिन झाल्यानंतर होत नाही झालं तर कमी लक्षणं असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो इतरांना ट्रान्सफर करू शकत नाही. हे प्रूव्ह झालं असेल तर मुद्दा नाही. तर मला असं वाटतं की आता तुम्ही रेल्वे स्टेशनवर जसं आता जिल्ह्याच्या बॉर्डरला बघता ना, 2 वॅक्सिनेशन आहे चला आता, तसं का वेळा करून लोकल सुरू करायला लागेल, BMP सुरू करायला लागेल, जनजीवन सुरू करायला लागेल. दुकानं उघडली की त्यांना त्यांचे सगळ्या 10च्या स्टाफला म्हणा चला 2 वॅक्सिनची सर्टिफिकेट. अदरवाईज फार विशेषतः आता दुकानावर पुढ्या बांधणारा माणूस आहे, दुकानदार त्याला पगार देऊ शकतो. विकासला तो म्हणणार की बाबा वेगळं तर पगार देणार. पुढ्या बांधणाऱ्याला मुळात महिन्याला पगारच 6,000 मिळवतो, तरी काय सेव्हिंग केलं, तुमचं माझं सेव्हिंग तरी आहे, तरी काय सेव्हिंग. बायकोची दागिने मोडून जातो. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारे सगळे उद्ध्वस्त केले ना. मला यांच्या बुद्धिमत्तेचं खूप कौतुक वाटतं. काय काय लॉजिक निर्माण करतात, एक लॉजिक काय निर्माण करतात नवीन लॉजिक CM कॅन्डिडेट असं काही नाही आहे. शेवटी त्या वेळेला त्याच्या कर्तृत्वाप्रमाणे निर्णय करावे लागतात. कोणी सांगितलं की वर गेले की खाली येणार. तुमचं विनायक राऊतांचं लॉजिक एक क्षण मान्य करून किंवा जे मुख्यमंत्री होऊ शकतात त्या सगळ्यांनी वर पडलं. त्याच्यामध्ये अजित पवार आमची मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये आहे, कराड मुख्यमंत्री रेसमध्ये आहे, कपिल पटेल रेसमध्ये आहे. तर समजा नारायण राणे रेसमध्ये असतील, राणेंच्या बाबतीत म्हणाले, त्यांना समजा रावसाहेब राणेंच्या बाबतीत, तर ते पुन्हा मुख्यमंत्री होण्याची स्थिती महाराष्ट्रात आली आणि ते कॅपेबल येणार नाही पुढे. पण दादा हे बरोबर आहे, पण प्रकाश जावडेकरांना डच्चू देण्यामागे काय लॉजिक असू शकतं. पुण्याचे मंत्री होते, पुण्याला 20 वर्ष मंत्रिपद नव्हतं, त्यांच्या रूपाने मिळालं होतं. हर्षवर्धन असतील किंवा रविशंकर प्रसाद असतील, तुम्हाला काय वाटतं की म्हणजे यांना कशासाठी अंदाजच व्यक्त करावे लागतील. कारण आमच्या पार्टीमध्ये आपल्याला जेवढं कळायला पाहिजे तेवढं कळणं, त्याच्यावरच सगळ्यांनी टिप्पणी बसलं ठीक असतं. माझा 45 वर्षात कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली याचं कारण हे की आपल्याला जेवढं कळायला पाहिजे कळेल, पण अंदाजच वर्तवायचे. मोदींचा सातत्याने प्रयत्न असा चाललेला असतो की न्यू जनरेशन, आणि त्यामुळे त्यांनी हा एव्हरेज एज नावाचा शब्द वापरला. तो महानगरपालिका राज्यांच्या विधानसभा सगळ्या ठिकाणी त्याचा वापर. एव्हरेज एज कमी वेळेत लोकांना दुसरी कामं लागत असतात. मला अंदाज तुमचंच वाक्य पुढे कंटिन्यू करायचं झालं तर मासिक लॉजिक वापरलं असेल किंवा एवढ्या पुरेशी संधी दिली तर राणे गांधी. परत एक सहकाराच्या संदर्भात विरोधकांसह तुमचे मित्र संजय राऊत असं म्हणतात की सहकार हा पूर्णपणे राज्याचाच विषय असताना सुद्धा केंद्रामध्ये नवीन सहकार खातं तयार करणं हे लोकशाहीचं दुखणं घातक आहे आणि यामागे मोठं एक षडयंत्र असल्याची त्यांनी काल नाना पटोले. संजय राऊतांना प्रश्न असा आहे की मला सहकाराचं काय एक सहकारी साखर कारखाना शेअर होल्डिंग तयार होतो. एक सहकारी साखर कारखाना त्याच्या कारखान्याच्या काय काय करू शकतो त्याचा ते अभ्यास करावा. सहकार कशाची घाटाघाटा माहिती नाही, त्यांनी सहकारवर कशाला बोलावं. मगाशीच उत्तर दिलं की मोदींनी इतिहासात पहिल्यांदा सहकार क्षेत्र वाचवलं. साखर कारखान्यात साखरेचा मिनिमम ठेवतो, खाली साखर विकली, इथेनॉलचं पर्सेंटेज वाढवलं, ती यादी आहे. सहकार क्षेत्राला आणखी काय देता येईल असं बघण्यासाठी सहकार खातं निर्माण झालं.
त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की मला अमित भाईंच्या ऐवजी ते खातं कोणातरी आणखी कोणाकडे गेलं असतं तर एवढी भीती वाटली नसती. अमित भाईंकडे आल्यापर्यंत असं पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात काँग्रेस वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं करते. दुसरीकडे रोहित पवार असं म्हणाले की भाजपचे नेते खोटं पण देखील बोलतात. त्या 12 रुपये दर हा पेट्रोल डिझेल राज्याला मिळतो सरळ सरळ होत आहे. पण या सगळ्या माझं तुमच्या माध्यमातून सगळ्या विरोधकांना, विरोधक असेल तरी पक्ष विरोधक नाही, त्यांना आव्हान आहे की प्रत्येक वेळेला टॉपचे TV चॅनल्स आणि वर्तमानपत्र आणि त्या विषयासाठी आमचा एक त्यांचा तुमचा आहे प्रत्येक विषयात जरा खरं होतं. चला उद्या पेट्रोल डिझेलच्या विषयामध्ये इकडे फडणवीस किंवा सुधीर भाऊ असतील, त्याचा अभ्यास तुमचा कोण अभ्यास होतो. चला एक विषय मागे लावा, OBCवर बसा, दुसरा विषय मागे लावा, मराठावर बसा, तिसरा विषय मागे लावा. तुम्ही तुमच्या बाईटमध्ये सांगणार की महाराष्ट्र शासन केंद्र शासन दोषी, आम्ही म्हणतो महाराष्ट्र शासन दोषी, एकत्र बसा ना. होत जाऊ देत. फायनली तुम्हीच कन्क्लुजन काढायचं आहे. कन्क्लुजन असे निघते की यांनी आंदोलन महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध केलं पाहिजे, टॅक्स कमी करायचं का केंद्राने करावं, महाराष्ट्राने सर वणी सापुतारा केंद्राच्या करामध्ये काय काय येतं तर रिफायनिंग येतं, क्रूड येतं ना, रिफायनिंग येतं, कॅरिंग येतं, कमिशन येतं. तुमच्याकडे काय नुसतं गल्ला, काय गरज नाही तुम्हाला. त्यांना मिळणाऱ्या टॅक्समधून हे एवढे विषय वजा होता, तुम्हाला पुन्हा 12% दिले जातात. खोटं आहे ना. रोहित बाबा या ना, बसा ना. तर हा जो वणी सापुतारा भागातल्या पावसाचा पाण्याचा प्रश्न आहे, परत नाशिकच्या साईड सापुतारा नाही तर गुजरातमध्ये जगातली सगळ्यात मोठी टाउनशिप किंवा सिटी बनवण्यासाठी ते सगळं पाणी देण्यासाठी गुजरात आग्रही आहे. आणि आता त्याला जयंत पाटील किंवा छगन भुजबळ हे सगळे विरोध करतायत. ते पाणी सगळं पाऊस पूर्ण आपल्या भागात पडतो तर आपण त्यांना पाणी कशाला द्यायचं. तर हा प्रश्न परत एकदा उफाळून आला आहे आणि थोड्या दिवसावरती गुजरातचा दबाव असल्यामुळं ते जाऊ देतात असं पण आरोप केला. तर याच्यामध्ये नेमकं काय 5 वर्ष राज्यामध्ये सरकार असताना वारंवार देवेंद्रने हे म्हटलं आहे की आमच्या हक्काचं एक कणभर पाणी आम्ही गुजरातच्या कोणाला देणार, ते जाऊ दिलं नाही. आता तुमची हिंमत, तुम्ही थांबवा आणि काही विषयावर सगळ्यांनी एकत्र येऊन संघर्ष करू. असं आहे ना, आता टेक्निकली इतकं बोलायला नको म्हणून म्हटलं की तुम्ही प्रत्येक विषयाचा आमचा एक त्यांचा एक नावाचा कार्यक्रम सुरू करा. आता तुम्हाला टेक्निकली सांगतो, तो कंटाळा होईल. प्रत्येक राज्यामध्ये पावसाचं किती पाणी साठवायचं याचे अधिकार हे त्या त्या वेळेला आयोगाने ठरवले जातात. ते तेवढं पाणी साठवलं गेलं नाही आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे महाराष्ट्र अजून काही पाणी साठवणं लागतं. त्याच्यावरचं पाणी सोडूनच द्यावं लागतं, कायद्याने सोडूनच द्यावं लागतं. व्यायाम नाही छोडायचे असं नाही आहे. मग त्यासाठी पुन्हा बसायला आहे राज्यात. पावसाचं पाणी हा तुमची प्रॉपर्टी नाही ना, तुमच्या राज्यात पडली. तुमच्या राज्यामध्ये साठवणूक तुम्ही इतकी करू शकता कारण तुमची पॉप्युलेशन इतकी आहे. अशी गणितं ठरतात. हे काहीतरी पॉलिटिकल बांगड्या घेऊन काही होणार नाही, त्याला अभ्यास करा. आणि मग त्याच्यानंतर जर पाणी हे तुम्हाला कर्नाटकमध्ये सोडायला तुम्ही अभ्यास करून बसा की आम्हाला आधुनिक पाणी साठवण्याची जी आम्हाला जी क्षमता दिली ती राहिली. तुम्ही मुळात तुमचे पाणी का आपोआप साठवणार, पाणी साठवण्याचे प्रकल्पच नाही पूर्ण केले. देवेंद्रच्या काळामध्ये त्यांचे ऑपरेशन पूर्ण झाले. तुम्ही पाणी साठवण्याची क्षमता आहे की माझ्या घरी एक पीठ आहे ते मोठं करायला पाहिजे होतं, ते मी नाही केलं. पाणी वाहून बाहेरच जाणार. तुम्ही प्रकल्प पूर्ण केले नाही, तुमच्या वाट्याचं पाणी तुम्ही साठवलं नाही. 95ला युतीच्या काळामध्ये कृष्णा खोरे नावाचा जे निर्माण झालं सगळा पश्चिम महाराष्ट्रात जो हिरवागार आहे तो गेला असता कामा. तर तुम्हाला साठवण्याचा अधिकार आहे, साठवण्याची क्षमता नाही कोणच राहणार पाहिजे. आणि मग तुमच्याकडे क्षमता असल्यानंतर सुद्धा तुम्ही किती साठवायचं हे ठरलंय. तुम्ही धरणाच्या उंच्या वाढवू शकत नाही, पण त्याच्यावरचं पाणी तुम्ही ते परमेश्वराचं आहे आणि या देशाबद्दल देशाचं आहे. त्याच्या राज्याच्या पॉप्युलेशनमुळे ठरलं तर बाकीचं राज्य मोठी. हा जो प्रांतीय वाद चाललेला आहे तो बरोबर नाही. आणि समजा नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी गुजरातकडे जात असेल दादा ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा जो विषय होता त्याबाबत निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला गेलाय 5 जिल्ह्यात स्थानिक. कारण तरी पॅन्डेमिक दाखवलं. हो, कारण पण तुमची मागणी होतीच की पहिली निवडणूक रद्द करा. होती ना, तेव्हा आम्ही सांगतो
आमचं म्हणणं काय, हा योग्य मुद्दा होता मला किंवा काही पत्रकारांच्या काही प्रश्नांचा अभ्यास केला. पॅन्डेमिक संपल्यानंतर ज्यावेळेला निवडणूक होईल त्यावेळेला 5 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज करण्याची शेवटची डेट संपलेली असल्यामुळे नव्याने अर्ज कोणालाही करता येणार नाहीत. तर पॉईंट सगळी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोस्टपोन नव्याने आता बरं तुम्ही पॅन्डेमिकच्या कारणाने केलं, तर पॅन्डेमिकच्या कारणाने पोस्टपोन झालेली निवडणूक पुन्हा घेण्याची वेळ येईल तोपर्यंत ओबीसीचा मामला संपला नसेल तर आत्ता ज्याने उमेदवारी अर्ज भरलेत म्हणजेच काय तर ओपन नाही भरले, बीजेपीने निर्णय केला की आम्हाला ओपन सीट झाला तरी आम्ही ओबीसीत भरतो आणि सर्व दूर आम्ही ओबीसी भरतो. एका पार्टीने घोषणा नाही केली शिवसेना, राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय किंवा आम्ही ओबीसी भरणार आणि तुम्ही एखाद्या पत्रकाराने स्टडी करा तर त्यांनी त्या ओबीसीच्या जागांवर अर्ज भरलेले आहेत. त्याचा अर्थ पॅन्डेमिक होणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचं जरी तोपर्यंत ओबीसीचा कायदा झाला तरी ह्या जागा गेल्या. दादा आता समाविष्ट गावातले लोक बरेच आहेत, 2-3 विषय प्रामुख्याने त्यांच्याकडनं आलेत. म्हणजे एक तर म्हणजे जे जुने बांधकामं किंवा जे ग्रामपंचायतमध्ये असतानाचे जे बांधकामं गुंठेवारी वगैरे असतात त्याचं पुढे काय होणार, कारण त्यांच्यासमोर प्रश्न दिला की त्याची नोंदणी होणार नाही किंवा ॲग्रीमेंट होणार नाही, हा एक भाग. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे की रिंग रोडसाठी बऱ्यापैकी संपादन सुरू आहे, तर काही भागातल्या शिवगंगा खोरं जे आहे तिथल्या लोकांनी किंवा आमचं पुनर्सर्वेक्षण करावं किंवा त्याचा मोबदला असा एक विषय आहे, तर त्यावर काहीतरी भूमिका घेणार. नाही, पहिला मुद्दा जो उपस्थित तुम्ही केला तो खूपच क्रुशियल आहे की शेवटी गावं महानगरपालिकेत का घेतली जातात तर त्या गावांचा विकास हा नियंत्रित विकास व्हावा. शिल्लक नियंत्रित विकास म्हणजे काय, रस्ते किती असावे, इमारतीच्या उंची किती असाव्यात, सांडपाण्याची व्यवस्था आहे की नाही, FSI त्यावर ठरत असतो. ती महानगरपालिका किती सुविधा देऊ शकते यावर FSI ठरतो. तुम्हाला 102 मजली कराल पण त्या 102 मजल्याला पाणी देण्याची व्यवस्था नसेल, सिवेजची व्यवस्था नसेल तर परवानगी नाही मिळणार, बरोबर ना. त्यामुळे गावं घ्यायची असतात शहरामध्ये रस्ता महानगरपालिकेच्या नगरची, पण महानगरपालिका तर घेऊन कुठला विकास करणार आहे, बिल्डिंगी झाल्या. बावधनमध्ये काय उरलंय, काय उरलंय का तुम्हाला नियंत्रित विकास करण्यासाठी. त्यामुळे माझं असं मत आहे की कधी निगेटिव्ह नाही, खूप सकारात्मक माणूस आहे, पण सगळे अभाव चालले कशाला आधी जो झालाय अनियंत्रित विकास तो तुम्हाला मान्यच करावा लागेल. काय हिंमत हात होता तो तुम्हाला मान्यच करावा लागेल. जास्तीत जास्त तुम्हाला दंड लावता येईल, त्या दंडावर लोक भांडणार, तितकाच लावा. सर आता हे कन्स्ट्रक्शन ऑलरेडी झालेलं आहे, तर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटचं काय तिथल्या एरियामध्ये? मी तुम्हाला आता सांगितलं ना, काही महानगरपालिकेला करण्यासाठी शिल्लक नाही राहिले. गप आहे त्याला मान्यता द्यायची आणि त्याच्यातून टॅक्स आंबील वाड्याच्या प्रकारे महापालिकेला दोषी करतो, तुम्ही काय सांगा? असं आहे की जो तो घेतो तो आंबील वाड्याचा विषय घेतो. मुद्दा असा आहे की आंबील वाड्यामध्ये असणारी घरं आहे त्याची SRA झाली, सगळ्यांना 30 जण त्या 30 जणांना बळजबरीने हलवलं पावसाळ्यात करायला नको. दादा आता 30 जण शेतकरी चौकशीची मागणी केली मुख्यमंत्र्यांकडे. नितीन राऊतांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली की महापालिकेच्या पोलिसची चौकशी करा. गेल्या 18-19 महिन्यात खूप गोष्टींच्या चौकशा करणाऱ्या घोषणा होत्या, ते करावे. काय करतो शांत झोपणारे रिपोर्ट फोन टॅपिंग बद्दल समिती नेमलेली आहे, पण त्यांचं म्हणणं की खोट्या नावानं वेगवेगळ्या व्यक्तींचे कॉल रेकॉर्ड केले गेले. असं आहे की कुठल्याही विषयाची तुम्ही इन्क्वायरी कमिटी अपॉइंट करता, वेगवेगळ्या स्तरावरचा अधिकारी करा, दोषी कारवाई करून टाका.
मी दोषी आहे असं निघालं माझ्यावर करून ते व्यक्ती दोषी ते मी करून टाकतो. रिंग रोड हा चुकीचा सर्वे झालेला आहे. सुपीक जमिनीतून जातोय तो रोड. पोलीस बळाचा वापर करून रिंग रोडची मोजणी चालू आहे. कुठल्या रिंग रोडच्या राज्यामध्ये 50 सुपीक जमिनीतून सर्वे केलेला आहे. लोकांची मागणी आहे की तो जावा, परंतु बळजबरी चाललेली आहे. ब्रेकफास्ट घ्या लगेच पाठवलं का